अरे कुठे राहिलाय हा अजून? फोन पण लागत नाही याचा. अरे तू कशाला टेन्शन घेतोयस? हे बघ तू बस आधी. हा तू पॅनिक होऊ अरे नको. पॅनिक होऊ नको तर काय होऊ सांग मला. अक्षता पडायला किती वेळ राहिलाय सांग मला. अजून आला नाही. अरे तू अक्षता पडायच्या आत येईल. यायलाच हवंय त्याने, पण आतापर्यंत पोचायला हवा होता ना. आपल्या बरोबर निघाला होता येतो म्हणून. अजून कसा आला नाही? तू एक काम कर ना, तू फोन लावून बघ ना त्याला. अरे मी फोन लावून काय होणार आहे? फोन स्विच ऑफ तर स्विच ऑफच राहणार आहे. तू एक काम कर, तू रेडी व्हायला घे. मी फेटेवाल्या काकांना बोलवतो. हा तू कुठे चाललास? आणि काय स्वराज, तू तयार का नाही झालास अजून? गुरुजी कधीही बोलवतील राजा. हे बघ ना, मी पण त्याला तेच सांगतो, तू रेडी हो. आपण वेळ पाहायला. विराज विराज, आत्ता नको ना लेक्चर देऊ त्याला. हं? स्वराज, काय झालंय? टेन्शन मध्ये काय सोडा तू? अत्या दीप नाही आला अजून. आणि तू कुठे काय माहिती, त्याचा फोन पण लागत नाहीये. दीप नाही आला तर मी लग्नाला कसं उभा राहू आत्या? आणि दीप नसेल तर सगळं अर्धवट राहील ग. हो अरे येईल तो, नको काळजी करू. आणि विराज, ते फेटेवाले कुठे आहेत? अगं मी त्यांनाच बोलवायला जातो. नाही नाही, तू थांब इथे ह्याच्याजवळ थांब, मी जाऊन बोलून आणते त्यांना. स्वराज, अरे नको इतकी काळजी करू आणि नको विचार करू. हा येईल दी, मी बघते. थांब रे त्याच्याबरोबर. लग्नाच्या विधीला सुरुवात करूया. नवरदेवाला बोलवा. आले आले, नवरदेव आलेले आहेत. आत्या दीप कुठे आहे? स्वराज, त्याला फोन केलाय मी, येईल तो. येईल, नको टेन्शन. खरे स्वराज असा अस्वस्थ का दिसतोय? काय प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. ते लग्न आहे ना, त्यामुळे थोडा नर्वस आहे. मंगलाष्टक सुरू करूया. एक मंगलाष्टक झाल्यानंतर वधूला घेऊन यायचं आहे. गुरुजी थांबा. दीप आल्याशिवाय मी हे लग्न नाही करू शकत. माझा भाऊ इथे नाहीये, तो मला माझ्या डोळ्यासमोर हवाय आणि त्याच्याशिवाय हे लग्न नाही होऊ शकत. कुठे आहे तो? का दिसला नाहीये मला सकाळपासून? अजून आला नाहीये ना तो इथे? मला नाही चालणार हे. माझा सख्खा भाऊ, ज्याने या लग्नासाठी खूप काही केलंय, तोच जर या लग्नाला नसेल तर मला हे लग्न मान्य नाहीये. स्वराज, स्वराज, अरे असं काय करतोस? येईल तो नक्की. कधी कधी येणार आहे? बाकी सगळे विधी केले ना त्याच्याशिवाय? मग आता अक्षता पडल्यानंतर येणार आहे का तो? अरे ऐक, असं नको करू. मुहूर्त जवळ आलाय आणि विश्वास ठेवणार राजा माझ्यावर. नक्की येईल तो. अरे मगाचपासून विश्वासच ठेवत होतो आत्या, पण आता नाही. दीप जर या लग्नाला येणार नसेल तर मी हे लग्न करणार नाही.
काय चाललंय स्वराज? अरे लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला तुला? हा कसला बालिश हट्ट धरून बसलायस? बाबा अहो, माझ्या लग्नात माझा सख्खा भाऊ असावा या इच्छेला तुम्ही बालिश हट्ट कसं काय म्हणताय? अरे कोण सख्खा भाऊ? आजपर्यंत त्यांनी सख्ख्या भावासारखं काय केलंय तुझ्यासाठी? बाबा ते काहीही असलं तरी जोपर्यंत दीप या लग्नाला येणार नाही तोपर्यंत मी हे लग्न करणार नाही. दीप कसाही असलं तरी मला तो हवाय माझ्या लग्नामध्ये. बाबा आजपर्यंत मी तुमच्याकडे कधी कसला हट्ट केला नाही किंवा काही मागितलं सुद्धा नाही. तुम्ही जे म्हणालात ते ऐकलं मी. पण बाबा आज नाही. आज आज तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. आज आई असती तर तिला आनंद झाला असता का हे सगळं बघून की आपल्या मोठ्या मुलाचं लग्न आहे आणि आपला एक मुलगा असा बाहेर कुठेतरी भटकतोय. हे बघ स्वराज, तू आता आईचं नाव घेऊन मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. दादा झाला तेवढा तमाशा पुरे झाला. मला सगळ्यांसमोर तमाशा नकोय. बाबा हा तमाशा नाहीये. दीप या लग्नात नाही हे फक्त मला खटकत नाहीये. आता तू सांग ना तुला काय वाटतं ते. विराज तुला पण असंच वाटतं ना की दीप आता इथे असायला हवा? काका जिजू हे बघा मी आणते दीपला लग्नात, पण तुम्ही प्लीज हे लग्न नका मोडू. हे बघा खूप खूप कष्ट करून आम्ही हे लग्न पार पडतोय. तुम्ही प्लीज प्रीतीताईचा तरी विचार करा. मी हात जोडून तुम्हाला विनंती करते, तुम्ही असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका. मी आणते दीपला लग्नात. आणि काका अहो दीप जर या लग्नात आला तर कोणाचं काय बिघडणार आहे? स्वराज जिजूंना जर त्यांचा सख्खा भाऊ या लग्नात हवा असेल तर तो यायला हवा ना. हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच दीपला आणते. लग्न मोडू नका काका प्लीज. ठीक आहे, येऊ दे त्याला इथे. गुरुजी अजून किती वेळ आहे मुहूर्ताला? फार नाही 20 मिनिटं अजून. त्यानंतर अक्षता टाकून चालणार नाही. 15 मिनिटात. जगाच्या पाठीवर तो कुठेही असेल तरी 15 मिनिटाच्या आत त्याला मी लग्नात घेऊन येईन. आले मी.